पॉइंटला आपण बघत आहात मयूरला. पहिला चेंडू टटवलाय, पॅरल स्वीप बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. शॉर्ट ऑफ पूल होतं, नॉट स्वीप. शॉर्ट असं करावं धावाचं हे पाहताना तुम्हाला बघायला मिळतं पामचा संघ. आहा, काय फ्लो केलाय. सरळ चेंडू पुढे दिला, सरळ जातो कॅमेऱ्यांच्या डोक्याला, मस्तक देत करताना 6 धावा. आणि इथे बाकी षटक संपलंय. तर पहिल्या चेंडू 73 धावा काढल्यात आणि विपुल सीसी संघाला 79 धावा काढायच्या आहेत. पुन्हा एकदा कुशल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा होतोय. चेंडू फसलाय, पण चेंडू जातो पॉइंटच्या डोक्यावर. 6 धावा. खणखणीत षटकार बघायला मिळतो. सँड इन फॉर्म हे आज सालवड संघाला कळलं असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवलाय, सरळ जातो लॉंग ऑफच्या डोक्यावर. ना इथे बाकी धावा बघायला मिळतात. 6 धावा. कणकणीत षटकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना सँटी नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, खूप खराब गोलंदाजी. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. बाउंड पाहिलाय. गुड बॉलिंग. चंद्रकांत आज त्याची कमकुवता जाणवते आम्हाला. पुन्हा एकदा हलकेच समोर आहे तो सँटी इनफॉर्म बॅट्समन. आजच्या दिवसात खूप चांगली फलंदाजी त्याच्याकडे बघायला मिळालाय. पुन्हा चेंडू टटवला, पापट टायमिंग होतो. इकडे गगनचुंबी षटकार बघायला मिळतोय. काय षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. वाणगावच्या फाटकावर जायचं आणि जिथे बिल्डिंगचं संकुलन आहे त्या संकुलामध्ये गेलात की तुम्हाला हा खेळाडू बाकी बघायला मिळेल. पुन्हा चेंडू खेळला, इथे चेंडूच्या पाठीमागे जातो का मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. काय बॅटिंग बघायला मिळते बघा. 6 धावा. एक्सपिरियन्स आहे. वयाने लहान असले पण 4 वर्षापासून हा संघ बाकी मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपण पाहत आहात. पुन्हा टटवलाय, हॅट्रिक षटकार बघायला मिळतोय. काय बॅटिंग बघायला मिळते. सँट इन फॉर्म. आतापर्यंत तब्बल 1 2 3 4 5 6 षटकार सँटीच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. पाहिजे तर तो टिकणार. फिफ्टी 50 धावा फलकावर बघायला मिळतात. काय बॅटिंग बघायला मिळते सँटी यांच्याकडनं. व्हॉट अ बॅटिंग.